या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी पूर्णपणे दिवाळीच समोर आलेली आहे। दिवाळीच दिवाळी तुमची होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय पार पडला। जर तुम्ही पण लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही पण पात्र महिला ठरत असाल, जर तुम्हाला पण अपात्र केलेलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आहे। जर तुम्ही पण अपात्र ठरत असाल, अपात्र जर तुम्हाला पण केलेले असेल तर पात्र कसं व्हायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। आता लाडक्या बहिणी का नसल्या, लाडक्या बहिणींना का दिलासा मिळाला, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लाडक्या बहिणींची चिंता मिटली। आता येणारे 2-2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता तब्बल 2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय मानावा लागेल। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2-2 हप्ते आता पूर्णपणे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये एका हप्त्याचे तर दुसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये असे तुम्हाला 3000 रुपये एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। सर्वात मोठा निर्णय असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे 2-2 हप्ते एकत्रितपणे सोडल्यामुळे आता काही लाडक्या बहिणी नाचणार आहे। आता त्याचबरोबर देखील काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंदच केला होता, बंद झालेला होता। तो कोणत्या कारणांमुळे झालेला होता ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। आणि जर तुमचा पण हप्ता बंद झालेला असेल तर तुम्ही पण यासाठी काय उपाय करावा जेणेकरून तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला हप्ता पूर्णपणे मिळायला सुरुवात होईल। हप्ता तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील होईल। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे अपडेट बघणार आहोत। त्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। चिंता तुमची मिटलेली आहे। 2-2 हप्ते तुमच्या खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। काही लाडक्या बहिणींना आज, काही लाडक्या बहिणींना उद्या त्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा दिसेल, काही लाडक्या बहिणींना परवा। अशा या 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ती पण आजपासनं तुमच्या पण बँकेच्या खात्याकडून तुम्हालाही मेसेज येऊ शकतो। लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या महिलांना पूर्णपणे रक्कम मिळणार। 2-2 हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यावरती ही जमा केली जाणार। त्याचबरोबर देखील ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले होते, ज्या लाडक्या बहिणींना बंद करण्यामध्ये आलेले होते हप्ते, त्या लाडक्या बहिणींचे हप्ते चालू कसे करायचे हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार। जर तुम्ही पण हे कामे केले तर तुमचा पण हप्ता, लाडकी बहीण योजनेचा पण हप्ता तुमचा पूर्णपणे चालू होईल आणि तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची 2-2 हप्ते एकत्रितपणे आज, उद्या, परवा अशा या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे पडून जाईल। त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 कामे करावी, अन्यथा तुमचे हप्ते बंद होईल। जर तुम्हाला पण हप्ता चालू असेल आणि तुम्ही पण या 2 ते 3 कामांकडे दुर्लक्ष केलं, जर तुम्ही पण हे 2 ते 3 कामे बहिणींनी केले नाही तर तुम्हाला पण बाद करण्यामध्ये येईल। तुमचे पण लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद केले जाईल। तर लवकरात लवकर ती कामे बघायची आहे, ती बघायची नाही तर ती लवकरात लवकर आज, उद्या 1 ते 2 दिवसामध्ये लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। बहिणींची पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण हा हप्ता 2 टप्प्यामध्ये पडणार असून आता फक्त या 22 जिल्ह्यामध्ये रक्कम मिळणार आहे। जर आता तुम्ही पण याच 22 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला ही रक्कम मिळणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। पूर्णपणे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडला। या 22 जिल्ह्याची यादी त्या पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्यामध्ये आली। सर्वात प्रथम या 22 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चिंता मिटवून टाका। आज, उद्या, परवा असे या 3 दिवसामध्ये या 22 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करा असे आदेश या ठिकाणी आलेले आहे। याची आपण यादी देखील बघायचा प्रयत्न करणार। हे 22 जिल्हे आपण या ठिकाणी बघणार एक एक करून। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम पडेल तुमच्या खात्यावरती। तुम्हाला पण आज, उद्या, परवा या 1 ते 2 दिवसामध्ये रक्कम जमा होईलेली पूर्णपणे दिसेल। आपण लगेच बघायचा प्रयत्न करणार। त्यापूर्वी लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे कामे करायचे आहे। जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला बाद देखील होसाल। तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेची रक्कम
रक्कम जमा होणार नाही. त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींचे हप्ते बंद केले होते. अशा लाडक्या बहिणींनी जर हे 2 कामे केले तर त्यांचे देखील हप्ते चालू होतील. तर चला ते कामे बघू. त्यापूर्वी ते 22 महत्त्वाचे जिल्हे बघू. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामधील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुमची चिंता मिटवली गेलेली आहे. तुमच्या बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडणार आहे. समोरचा महत्त्वाचा जालना जिल्हा. जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र लाडकी बहीण योजनेच्या महिला असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी चिंता करायची गरज नाही आहे. तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी धुळे जिल्हा. जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा देखील केली जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील बहिणींना आता मोठा दिलासा देण्याचं काम सुरू करण्यामध्ये आलेले आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार वर्धा जिल्हा. जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी चिंता करायची नाही आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा. संभाजीनगर जिल्हा. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला आता मोठा दिलासा मिळणार. संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती रक्कम जमा देखील दिसणार आहे. जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधून ऐकत असाल तर आता तुमच्या खात्यावरती आज, उद्या, परवा या 3 दिवसामध्ये कधीही रक्कम पडू शकते. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 कामे करा. ज्या लाडक्या बहिणींनी 2 कामे केली नाही अशा लाडक्या बहिणींना हप्ते बंद देखील होणार आहे. जर तुमचा पण हप्ता बंद झालेला आहे, जर तुम्हाला पण हप्ता मिळत नाहीये तर तुम्ही पण ही कामे लवकरात लवकर पूर्ण केली गरजेचे आहे. जर तुम्ही ही केले नाही तर तुम्हाला पण हप्ता मिळणार नाही. आता ही 2 कामे आपल्याला पूर्णपणे पार पाडायची आहे. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं असणार आहे या ठिकाणी तुम्हाला EKYC करायची आहे. आता EKYCमध्ये मुदत देखील देण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्हाला पण लवकरात लवकर EKYC करणं गरजेचे आहे. जर तुम्ही EKYC केले नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करावी. जर तुम्हाला पण हप्ते बंद करण्यामध्ये आले तर तुम्ही पण EKYC करावी. दुसरं महत्त्वाचं काम असणार आहे तुमचं या ठिकाणी आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी हे लिंक करा. जर तुम्ही आधार अपडेट केलं नाही आणि जर तुम्ही ते तुमच्या खात्याशी लिंक केलं नाही तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पण हे काम करावं. आधार अपडेट नसेल आधार अपडेट करा. तुमच्या खात्याशी लिंक नसेल खात्याशी लिंक करा आणि पहिलं महत्त्वाचं EKYC करावी. अन्यथा तुमच्या पण खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणं बंद होईल. कायमचं तुम्हाला पण धक्का बसेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया दुसऱ्या असेच अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करणं महत्त्वाचं